रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. किंवा खरबुजाला एका वेळेला जर प्रचंड प्रमाणामध्ये सेटिंग जर झालं तर त्याची साईज होत नाही. काय होत नाही? साईज होत. आणि साईज न होत नसल्यामुळं त्याला वेगवेगळी केमिकल खतं वापरावी लागतात. केमिकलचा मारा करून सुद्धा साईज होत नाही. काळं पाणी शेतकरी बांधवांना साथ देते का? नक्कीच साथ देते. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी म्हणलं की त्याचं पीक आलं, आणि पीक म्हणलं की कष्ट आलं, आणि कष्ट म्हणलं की प्रत्येक पिकामध्ये रोग आला म्हणजेच आला. शेतकरी मित्रांनो आज आपण बसलेलो आहोत लिंबाच्या झाडाखाली. मकाच्या म्हणजे आपल्या पाठीमागे मकाचा प्लॉट आहे, आणि आपल्या सोबत आहेत सर्व शेतकरी मित्र आणि रामा ॲग्रो कंपनीचे प्रतिनिधी. मित्रांनो आज आपण तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव या ठिकाणी श्रीयुत महेंद्र ठाकरे सर आणि रवी राजपूत सर या दोन शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रो कंपनीच्या जैविक उत्पादनावरती रामा ॲग्रो कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत निरंजन पवार सर यांच्यावरती विश्वास ठेवला, आणि त्यांनी ते प्रोडक्ट त्यांच्या खरबूज पिकासाठी, बरोबर सर, खरबूज पिकासाठी आणि पपई पिकासाठी वापरलेलं आहे. प्लस ही महागाची मका दिसते याला तुम्ही वापरलेलं आहे. शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ काढण्याचा एकच हेतू आहे, जाहिरात नाही बरं का. एक हेतू म्हणजे काय की या भागातल्या शेतकरी बांधवांचं म्हणणं काय की या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खरबुजाची लागण केली जाते, पण खरबुजा जरी लागण जर जास्त झाली किंवा खरबुजाला एका वेळेला जर प्रचंड प्रमाणामध्ये सेटिंग जर झालं तर त्याची साईज होत नाही. काय होत नाही? साईज होत. आणि साईज न होत नसल्यामुळं त्याला वेगवेगळी केमिकल खतं वापरावी लागतात. केमिकलचा मारा करून सुद्धा साईज होत नाही, हे तुमचं म्हणणं आहे? 100% नक्की. हो. तर प्रथमतः आपण आपल्या समोर आहेत महेंद्र ठाकरे सर, ज्यांना आपण चर्चा मध्ये या विचारण्याचा प्रयत्न करू की ठाकरे साहेब या भागातला जो खरबुजाचा जो मेन पीक आहे त्याचा सीझन कधी असतो आणि त्याचे ड्रॉबॅक काय? याचं सीझन म्हटलं की 15 नोव्हेंबरपासून सरासरी लागवड सुरू केली जाते. 15 नोव्हेंबर तर 15 जानेवारीपर्यंत सहसा लागवड होत असते. तर सुरुवातीचे जे प्लॉट असतात, जे 15 नोव्हेंबरचे लागवडचे प्लॉट असतात, त्यांचा प्रॉब्लेम काय असतो की त्याला खर्च खूप येतो. म्हणजे थंडी जास्त असते किंवा मग जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येतो थंडीमुळे. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात त्याला, आणि पाहिजे तशी सेटिंग होत नाही. कारण की जास्त प्रमाणात जर थंडी राहिली किंवा धुकं राहिलं तर मधमाशा बाहेर निघत नाही पाहिजे तसा. मग त्यावेळेस जर्मिनेशनला प्रॉब्लेम, म्हणजे सेटिंगला प्रॉब्लेम येतो. मग तो एक त्यावेळेस लवकर लागवड केली की उत्पन्न थोडं कमी प्रमाणात येतं आणि साईज पाहिजे त्याप्रमाणे फळाची बनत नाही. मग त्याच्यामुळे जर आज आपण नोव्हेंबर एंडिंग आणि 15 जानेवारीपर्यंत या पिरियडमध्ये जर लागवड केली सहसा तर उत्पन्नात पण वाढ होते आणि बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होते. कारण की त्यावेळेस उष्णताचं प्रमाण थोडंसं वाढायला लागतं, थंडी कमी होते, धुकं वगैरे कमी होऊन जातं. मग त्याच्यामुळे खरबूज पिकाला थोडासा तो एक कालावधी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो. पण त्याचा एक ड्रॉबॅक असा होतो की लेट लावल्यामुळे की वन टाईम सगळी लागवड होऊन जाते, आणि शेवटी हार्वेस्टिंगच्या वेळेस ज्यावेळेस तापमान जास्त असतं फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये मग त्याची हार्वेस्टिंग होते. मग त्यावेळेस काय होतं की तापमान जास्त असल्यामुळे फळांची साईज बनत नाही किंवा मग जी जाडी वगैरे असते फळांवर ती नाही येत. बरं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय ठाकरे साहेब की ह्या भागामध्ये जे काही शेतकरी बांधव या शूटिंगच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, बरोबर ना, तर या भागातल्या शेतकरी बांधवांना ॲक्च्युअल कुठल्या महिन्यामध्ये खरबुजाची लागण करावी, ती योग्य पद्धतीने केली तर ती सक्सेस होऊ शकते, असं तुमचा काय सल्ला असेल? नाही जरी म्हटलं तरी आपण योग्य पद्धतीने जर का चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर लागवडीचा पिरियड मला असं वाटतं की नोव्हेंबर एंडिंग आणि 15 जानेवारी ह्या कालावधीमध्ये जर लागवड केली तर बऱ्यापैकी उत्पन्न चांगलं होतं. पुढे आणि 15 जानेवारी पर्यंत या कालावधीमध्ये जर अंमळनेर तालुक्यामध्ये जिल्हा जळगाव या ठिकाणी जर लागण केली तर खरबूज सक्सेस होऊ शकतं. रवी राजपूत सर, मला सांगा, आता तुमच्याकडे पपई आहे, बरोबर ना, सरांनी सांगितलं खरबुजाचं, तुमच्याकडे पपईचा प्लॉट आहे, बरोबर ना. पपईबद्दल तुम्ही या इथल्या शेतकरी बांधवांना काय माहिती देऊ शकाल या भागातल्या जळगाव जिल्ह्यातल्या? पपई लागवडीसाठी मेच्या शेवटच्या एंडिंगमध्ये रोपं लावले जायला पाहिजे. बर. आणि रोपं लावल्यानंतर त्यांची उष्णतेमुळे काळजी पण घ्यायला पाहिजे तेवढी, कारण ते 3 महिने एकदम जबरदस्त हिट असतं, त्याच्यामुळे त्यांची काळजी घेतलेलं बरं असतं. ज्यावेळेस तुमचं काळजी घेतल्यानंतर म्हणजे झाडांचे रोपं जर चांगले वाढले तर तिला काही त्रास होऊ शकत नाही, की मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हार्वेस्टिंग
येऊ शकते पण जर उशिरा जर रोपं लावले तर हार्वेस्टिंगला थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणजे असे काही ड्रॉबॅक या भागातले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या अंमळनेर तालुक्यामध्ये मेन पीक कुठलं आहे? आता रब्बीचं जर म्हटलं तर आमच्या भागातलं मेन पीक म्हणजे खरबूज झालेलं आहे. हा. मेन पीक. कारण की नाही सांगायचं म्हटलं की 700-800 एकर मध्ये खरबूजची लागवड झालेली आहे बरं, तुमच्या या गावामध्ये. हा. आणि खरबूजमुळे कसं आहे की थोडंसं उत्पन्न पण वाढायला लागलं, शेतकऱ्यांची थोडंसं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण वेगळा झाला. आणि लागवड करण्याचं मेन कारण असं आहे की आम्हाला काय होतं की जागेवर व्यापारी मिळतोय. म्हणजे पुढं मार्केटला घेऊन जाणं किंवा मग व्यापारी तर आणणं परत तसं काही विषय नाही. कारण की नाही जरी म्हटलं आमच्या गावातलेच व्यापारी लोक तयार झालेले आहेत. म्हणजे व्यापारी गावातलेच तयार असल्यामुळे साधारण शेतकऱ्याला काही खरबूज विक्रीसाठी खूप मोठा काही ताण घ्यावा लागत नाही. आणि जागेवर चांगला दर मिळतोय, भावही चांगला मिळतो. सुरुवातीला खूप चांगले भाव मिळालेत, पण आता ठीक आहे, आता मार्केट थोडंसं कमी जास्त असल्यामुळे थोडंसं भाव आता रिवर्स झालेले. आजच्या तारखेला भाव रिवर्स आहेत. पण गेल्या 15 दिवसा मागे जर आपण विचार केला तर खरबूजला खूप चांगले भाव होते. 20, 21, 22, 23, सुरुवातीला तर 23 पर्यंत पण गेलेले आहे. 23 पर्यंत विकले, पण आता रिवर्स झाले भाव. मधल्या काळामध्ये एकदम चांगले भाव होते आणि खरबूज उत्पन्न पण चांगलं निघत होतं, म्हणून लोक शेतकऱ्यांकडे पैसा पण चांगला येत होता. बरोबर ना. म्हणजे सांगण्यात की आता भाव हा आपल्या हातामध्ये नाही. जर भाव आपल्या हातामध्ये असता आपण खूप मोठी लढाई जिंकली असते. पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण ती सुद्धा लढाई जिंकणार आहे भावाची. कशाची? त्याला रेट म्हणतो. बरोबर ना. पण मला सांगा ठाकरे साहेब किंवा राजपूत साहेब, या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्या खरबुजाचं आणि तुमच्या पपईचं पीक घेतलं जातं, पण याच वर्षी तुम्ही रामा ॲग्रो कंपनीची उत्पादनं खरबूज पिकासाठी, तुम्ही खरबूज पिकासाठी वापरलेत, तुम्ही खरबूज पिकासाठी वापरलेत आणि स्पेशली तुम्ही पपई पिकासाठी वापरलेली आहेत. तर रामा ॲग्रो कंपनीची काही उत्पादने ह्या गावामध्ये, ह्या अंमळनेर तालुक्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये कशी लाभदायक ठरू शकतात शेतकरी बांधवांना? एक दुसऱ्या पिकांविषयी काही आपल्याला अनुभव आलेला नाही अजून त्याच्यात रामा ॲग्रोटेकचा प्रोडक्टचा. तर आम्ही एक खरबूज पिकावरच पहिल्यांदा ट्राय केला, अनुभव घेतला. आता काही दिवसापूर्वी आमचे सरांशी ओळख झाली, पवार साहेबांशी, निरंजन पवार साहेबांशी. तर यांनी म्हटलं की तुम्ही आमचं प्रोडक्ट आहे या पद्धतीचं. त्यांनी थोडं प्रायमरी लेवलला माहिती दिली की हे ऑर्गॅनिक, पूर्ण ऑर्गॅनिक आहे, केमिकल नाहीच आहे. आणि खरबूज पिकं म्हटलं की आम्हाला कसं असतं 4-4 दिवसात त्याला केमिकल्स सोडावं लागतं. त्याच्याशिवाय इच्छा नसताना सुद्धा आम्हाला द्यावं लागतं. म्हणजे एवढी त्याचं रिअल परिस्थिती. जर नाही सोडलं तर आपण मार्केटमध्ये किंवा फळाची क्वालिटी नाही मेंटेन ठेवू शकतो. मग सुरुवातीला यांनी म्हटलं की नको, की म्हटलं हे काय सगळं काळं पाणी देत आहे, याच्याने काय होणार आहे. कारण की एवढं आपण मागली जे कॉस्टली महाग असतं ते आणतो, त्याच्याने एवढं पाहिजे तसं रिझल्ट मिळत नाही आणि हे काही पण घेऊन येतात. हा बरोबर. नको सर, नाही म्हणे तुम्ही काय पैशांची काही काळजी करू नका, तुम्ही आधी सोडून पहा. आणि म्हटलं एक थोडसा मग हे देऊन गेले, टाकून गेले, पण मग असं मनाला पटतच नव्हतं सोडायचं बा. सोडायचं 2 दिवस कॅन घरात शेतातच आणून ठेवले, पडले शेतात झाडाखालीच ठेवलेले होते, पण काही वाटत नव्हतं. काय विनाकारण आले की परत देऊन टाकू म्हटलं यांच्या. पण मग एक विचार असा आला की झालं म्हटलं आपण काय करतो की सगळं केमिकलच सोडतोय आतापर्यंत, आणि तेच आपले पोरं बाळं खात आहे किंवा मग बाहेर आपण पण तेच देतोय. नाही जरी म्हटलं आपण घरात, आता आम्ही केमिकल सोडत असल्यामुळे ना घरी सुद्धा आम्ही फळं घेऊन जात नाही काही वेळेस. बरोबर. म्हणजे आम्ही मी आता 20-22 टन खरबूज दिलेलं आहे, पण माझ्या पत्नीने, माझ्या मुलांनी एक पण डांगरची चिरी आजपर्यंत खाल्लेली नाही. का खाल्लेली नाही ते जास्त. पण या वर्षी माझे भाचे आम्ही मिळून शेती करतो, म्हणजे ते पण त्यांच्या शेतात मला मार्गदर्शन करतात, मी पण त्यांना मार्गदर्शन करतो जे लागलं वेळेवर. पण ज्या दिवशी माझी निरंजन पवार सरांशी भेट झाली, म्हणजे माझी भेट नाही झाली, माझे नातेवाईक होते आमोद्याला. तर मी त्या दिवशी त्यांना बोललो की बुवा त्यांनी मला प्रश्न विचारला शेतात तू काय पेरलंय असं. नातेवाईकांनी त्यांना सांगितलं पपई लावलेली मी असं. तर म्हटलं मला घरी जाऊन पपईला रोटा मारायचा आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला का, माझी पपई काही बरोबर नाही, मला तिथे खरबूजसाठी शेत तयार करायला लागणार आहे, असा विषय निघाल्यानंतर त्यांनी मला पवार साहेबांशी नुसतं फोनवर त्या दिवशी बोलणं झालं आमचं. तुम्ही काही पपईला रोटा मारू नका, पहिले पवार साहेबांना आधी शेतात येऊ द्या आणि शेत दाखवा, म्हणजे झाड दाखवा कसं आहे बुवा पपईचं असं.
मी तर माझ्या डोक्यात शेवटचं तेच रोटा मारायचा. रोटा मारायचा आपल्याला या शेताला. हम्म. तर मग पवार साहेबांनी बी मला 10 दिवस हुलकावणी दिली हुलकावणी दिली. ना, आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. पण पवार साहेब एके दिवशी पवार साहेबांना बोललो विनंती करून, पवार साहेब या गोष्टीला वेळ करू नका, माझ्या शेतात पाय लावा आणि पपईचं बघून घ्या, नाही तर मग मी रोटा मारणार आहे. बरोबर. मग पवार साहेबांनी पण मनात घेतलं, माझ्या शेतात आल्यानंतर पवार साहेबांनी पपई पाहिली. पपई पाहिल्यानंतर पवार साहेब थोडेसे नाराज झाले पपई पाहून. तेच होता, मी तर नाराजच होतो ऑलरेडी. म्हटलं आता पवार साहेबीला रोटा मारायचा आहे. म्हणे रोटा मारू नका, मी माझ्या परीने माझा प्रयत्न करतो, पण तुम्हाला मी काही खर्च येऊ देणार नाही. आजच्या परिस्थितीत तुमची परिस्थिती एकदम खराब आहे, म्हणून तुम्ही काय मला पैशांची काही मी तुमच्याकडे मागणी करणार नाही आज. पण माझे 2-3 प्रॉडक्ट आहेत, सोडून पहा तुम्ही. माझा पण भरोसा पैशाच्या नाही, कारण एवढं शेतात राबलेलो आहे आम्ही, बरोबर. कष्ट केलेलं आहे, काय सुधरेल बुवा हे असं. पण पवार साहेब म्हणे सोडून तर पहा म्हणे तुम्ही. म्हणे मला पवार साहेबांनी 2 खालून सोडायला रूट मॅजिक दिला. आधी रूट मॅजिक दिल्यानंतर माझे मोठे बंधू शेतामध्ये नेहमी काम करतात, त्यांनी पण मला पवार साहेबांसोबत साथ दिली की बुवा आपण बघू बुवा काय ते. मग त्यांनी खुरपणी कोळपणी केली त्यांनी शेतामध्ये. मग आम्ही रूट मॅजिक सोडलं सुरुवातीला पपईला. रूट मॅजिक सोडल्यानंतर आणि माझ्या भावांनी पण कोळपणी केली त्या शेताला, गवत वगैरे काढून टाकलं. तर माझे भाऊ मला सांगायला लागले 7-8 दिवसात पपईमध्ये फरक पडतोय. ही रिॲलिटी, इथे काही म्हणजे बाकीच्या काही गोष्टी नाही, ही वस्तुस्थिती माझी शेताची. तर मग मी पवार साहेबांना अजून फोन केला की बाबा पवार साहेब पपई क्वालिटी धरायला लागली आता. मग पवार साहेब बोलले खरंच का म्हणे. म्हटलं हो. मग मी पवार साहेबांना फोटो टाकले आधीचे आणि आता नंतरचे. त्यांच्याकडे पण माझे फोटो होते पहिल्या दिवसाचे, पण नंतर रूट मॅजिक सोडले आणि त्याची गोष्टी. ते शेतात आले, मला शेतात आल्यानंतर मग त्यांनी बायोसमृद्धी दिलं मला. ते 3 कॅंग माझ्या शेतात इथे ठेवून गेले. बर. मग सोडल्यानंतर मी पण चाला म्हणतो आपण एवढं सोडतो बुवा, आणि कॅंग सोड काय व्हाय बुवा असं काळं पाणीवर त्यांचा भरोसा बसत नाही. आणि माझ्या मोठ्या भावाचा पण भरोसा बसत नव्हता. वस्तुस्थिती माझ्या पहिला बदल तुम्हाला काय झाला, रूट मॅजिक सोडल्या नंतरची गोष्ट. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं काहीतरी जाणवायला लागलं की बुवा आपण वापरायला पाहिजे. बुवा. नंतर तुम्ही सरांशी संपर्क साधून परत बायोसमृद्धी तुम्ही सर देऊन गेले. बायोसमृद्धी किती वेळा तुम्ही सोडलेला आहे? मी 2 वेळेस सोडलं तिला. 2 वेळेस सोडलेलं. मग आता 2 वेळेस बायोसमृद्धी सोडल्याच्या नंतर पहिल्यांदा रूट मॅजिक सोडलं, नंतर 2 वेळा बायोसमृद्धी सोडलं. मग रोटा जो मारायचा जो डोक्यामध्ये विचार होता तो कधी? तो ज्या दिवशी मी रूट मॅजिक काय झाला? कॅन्सल झाला. कॅन्सल कशामुळे झाला? पपई एकदम दिखायला लागली ना. पपई चांगली दिखायला लागली, म्हणजे चांगलं तिथं म्हणजे काय म्हणाल्यात वाढ क्वालिटी पण धरायला लागली आणि एकदम छत्री म्हणजे तिची जी वरची टोपी ती एकदम छान दिसायला लागली. कारण सर्व खेळ तिचा छत्रीवर आहे. छत्रीवर ते बाकीच्या गोष्टी सर्व खोट्या. बर. पपईचा खेळ सर्व छत्रीवर आहे. छत्रीवर ते मग आम्हाला छत्री माझे मोठे भाऊ बोलले चला म्हणे शेतात बघा म्हणे छत्री थोडस आपली चांगली व्हायला लागली म्हणे. मग मी पवार साहेबांना लगेच फोन केला, पवार साहेब माझ्या शेताची पपई दुरुस्त व्हायला लागली, आता तुम्ही पुढचं बोला याच्यावर काय आहेत. मग पवार साहेब शेतात आले, बायोसमृद्धी देऊन गेले, 3 ड्रम देऊन गेले. मग पवार साहेब म्हणे मात्र हे 2 वेळेस सोडा म्हणे, सोडताना 2 वेळेस सोडा. मग ज्या दिवशी मी ड्रम ओपन केला सोडण्यासाठी माझे मोठे भाऊ म्हणे काय पाणी काय सोडा काळं पाणी सोडा म्हणे. नाही भाऊ म्हणतो पवार साहेब आपला ते त्याच्यामुळे चांगली दिसायला लागली, काही काळं पाणी सोडणं आपल्या आवश्यक आहे म्हणतं. मग मी 2 वेळी ती खालून ड्रिचिंग केला, म्हणजे खालून सोडलं तिला ड्रिपद्वारे. तर 20 दिवसांनी साहेब तिला डायरेक्ट फुलं चमकायला लागली. पुरं फुललं म्हणजे ते फुल दिसायला लागले आम्हाला. मग फुल दिसायला लागल्यानंतर माझ्या भावाने अजून डबल कोटणी केली तिला. म्हणजे जे काही होतं ते राहिलेलं ते पण काढून टाकलं, बाया लावून निंदून वगैरे काढून घेतला तण वगैरे. तर बायोसमृद्धीचे 2 डोस दिल्यानंतर
म्हणजे आम्ही पपई मधनं अजून आज पण आज 21 तारीख आज आहे 21 मार्च. 21 मार्च आहे आज. हा आम्ही अजून सुद्धा पपई मध्ये बाहेर निघत नाही. बाहेर निघत नाही. म्हणजे मला खरं सांगा ठाकरे साहेब किंवा राजपूत साहेब किंवा पवार साहेब किंवा काका, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जो शेतकरी दिवसेंदिवस हरत चाललाय, थकत चाललाय, दमत चाललेला आहे, त्याला एक नवी उभारी, नवी दिशा देण्याचं काम राम ॲग्रोटेक आणि राम ॲग्रोचे प्रतिनिधी करत आहेत. आणि त्या राम ॲग्रोच्या प्रतिनिधीला जे तुम्ही म्हणलं की काळं पाणी आणि काळं पाणी, हे खरंच ठाकरे साहेब काळं पाणी शेतकरी बांधवांना साथ देते का? नक्कीच साथ देते. नक्कीच साथ देते. नक्की. बरोबर. आता मला सांगा, या भागामध्ये जसं तुम्ही म्हणला की आता मेन पीक खरबूज होत चाललेलं आहे आणि तुम्ही स्पेशली खरबूजाला वापरलेलं आहे, सरांनी पपईला वापरलेलं आहे. या दोन पिकाबद्दल रामा ॲग्रोची जी काही उत्पादन आहेत, ज्याला आपण बायोसमृद्धी, बायोसृष्टी, रूट मॅजिक, निमकरण तुम्ही वापरलेलं आहे आणि स्पेशली शेतकऱ्याच्या मनामध्ये एक झालं आहे की रामडची उत्पादन म्हणजे काळं पाणी आहे. ही काळं पाणी तुमच्या अंमळनेर तालुक्यासाठी, जळगाव जिल्ह्यासाठी किंवा तुमच्या ह्या गावासाठी रामडची उत्पादन काळं पाणी हे लाभदायक ठरू शकतात का? नक्कीच लाभदायक ठरू शकतं. नक्की लाभदायक ठरू शकतात. नक्की नक्की, त्याच्यात काही शंका नाही. त्याच्यात काही शंका नाही. मग या अंमळनेर तालुक्यामध्ये रामड कंपनीची जर काळं पाणी किंवा जैविक उत्पादन जर वापरायचे असतील तर तुमचा या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना तुमचा सल्ला काय असेल? नाही, नक्कीच वापरलं गेलं पाहिजे. कारण की जैविक खतं जर म्हटले आपण तर त्याला थोडीशी काळाची गरज पण आहे. जर का आपल्या पुढच्या पिढीला चांगलं खाऊ घालायचं असेल तर ह्या प्रोडक्टकडे किंवा माशा प्रोडक्टांकडे आपल्याला वळलं पाहिजे. त्याच्याशिवाय पुढे पर्याय नाही आहे. पर्याय नाही. आणि राम ॲग्रोटेकचे त्याच्यासाठी आहेत पूरक प्रोडक्ट. त्याच्यामुळे आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी आम्ही जसा अनुभव घेतला तसा प्रत्येक शेतकऱ्यांनी अनुभव घेतलाच पाहिजे. बरोबर. आणि जोपर्यंत शेतकरी अनुभव घेत नाही, तुम्ही आम्ही कितीही सांगितलं, तोपर्यंत शेतकरी विश्वास काही ठेवत नाही. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे एक जुनी म्हण आहे शेतकरी बांधवांना, आंबा गोड आहे का आंबटे हा कधी कळतो? खाल्ल्यानंतर. ऑलरेडी ह्या अंमळनेर तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये ऑलरेडी शेतकरी बांधवांनी आंबा खाल्लेला आहे आणि हा आंबा गोड आहे का आंबटे हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोड आहे का आंबटे आंबा? नक्की गोड आहे. नक्की गोड आहे. 100% गोड आहे. 100% गोड आहे. सर्वांनी वापरत, माझ्या तर हात जोडून सर्वांना विनंती, शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरायलाच पाहिजे. माझ्याकडे तापीचं पाणी पण आहे, हा शेतात बोर पण आहे. हा आमचा पीएच जास्त आहे पाण्याचा. हे माझं बोरचं पाणी आम्ही जेव्हा वापरतो ना, पीएच जास्त असल्यामुळे जमीन हळूहळू चालली. तर मी ज्या दिवशी पपईला ते सोडलं, म्हणजे आम्ही ते प्रॉडक्ट सोडायला लागलो, बायोसमृद्धी वगैरे, त्या दिवसापासून जमिनीवर चालण्याची पण इच्छा होती. शेतात चालण्याची इच्छा होती. आता होत आहे. आधी होत नव्हती. कडक होती जमीन, कडक होती. पण बायोसमृद्धी नंतर रूट मॅजिक, बायोसृष्टी सोडल्यानंतर आम्ही शेतामध्ये मोकळं चोकळं बिन पायाच्या बेगर चपल्याची फिरतोय आम्ही शेतामध्ये. कारण माझ्याकडे 2 पाणी आहेत, एक तापीचं पण आहे आणि बोरचं पण आहे. पण आम्हाला बोरचं पाणी जास्त क्षेत्र असल्यामुळे वापरावं लागतं. ठिबकद्वारे तरी सुद्धा जमीन कडक व्हायला लागली, हार्ड व्हायला लागली. त्याच्यामुळे आम्ही हे सोडल्यानंतर पपईला मी वापरला ना तर एकदम जमीन सुद्धा भुसभुशीत वाटते. म्हणजे म्हणजे सांगण्यात तात्पर्य की रामानुजच्या जैविक उत्पादनामध्ये खरंच दम आहे. नक्की दम 100% आहे. 100% दम आहे. मला सांगा, हा जो आपला जळगाव जिल्हा आहे, याला नाव काय म्हणलं? खानदेश म्हणलं जातं. खानदेश, बरोबर ना? ही जी खानदेशी लोक आहेत किंवा खानदेश हा आपला एरिया आहे, या खानदेशी लोकांना, शेतकरी बांधवांना स्पेशली रामडची उत्पादन रुजू शकतात का? नक्कीच 100% आहे. खूप चांगला रिझल्ट आले म्हणजे सर शेतकरी त्याला ऍक्सेप्ट करतो. आमचा एकमेकांवर विश्वास नव्हता. विशेष बघा शेतकरी मित्रांनो, आमचा एकमेकांवर विश्वास नव्हता, म्हणजे आमचा त्या प्रॉडक्टवर विश्वास नव्हता. नाही, तुमच्या एवढं आम्ही एकमेकांवर होता पण प्रॉडक्ट नव्हता. कारण साहेब एवढे केमिकल वापरतो आम्ही खरबूजसाठी. मेन पीक आमच्याकडे रब्बीसाठी खरबूज आहे. आणि विशेष स्पेशली खरबुजाला केमिकल वॉटर सोल्युबल सोडल्याशिवाय खरबूज येऊ शकत नाही. ही एक डोक्यामध्ये बसलेलं आहे. पण अशामध्ये सुद्धा तुम्ही रामाडे कंपनीचे प्रतिनिधी निरंजन पवार सर यांच्यावरती काय ठेवला? विश्वास ठेवला. 1% ठेवला. 1% नाही, मी पपई जेव्हा लावली ना, मला तो अनुभव येऊन गेला होता. पण मी भाच्याला ठाकरेंना सांगितलं की बुवा ठाकरेंचा पण विश्वास नाही. सत्यप्रती बरं, त्यांनी तर 4 दिवस सोडलं नाही हो. ते कॅन जे देऊन गेले ना साहेब, पवार साहेब त्यांच्या शेतात ठेवून गेले, तरी ते सोडत नव्हते. यांना म्हटलं तुम्ही सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा, पैसे नका द्या साहेब, कॅनचे पैसे देऊ नका. मी असं सांगितलं, मी देऊन दिलं म्हटलं पवार साहेबांना, तर तुम्ही आधी वापरा. वापरल्यानंतर माझं
प्लॉट थोडा उशिरा होता, यांचा अगोदर होता. हा हा यांना म्हटलं तुम्ही सोडा. हा. यांच्या मी रिक्वेस्ट केल्या, हा. हे पण ऐकत नव्हते. मामा म्हणे तू काही पण आणतो हा. आणि काही पण सोडा, पण सोडून पहा बाबा म्हटलं. पैसे देऊ नको, हा. मी देऊन दिले त्या पवार साहेबांना. हा ज्या दिवशी माझ्या बाच्याने सोडलं हा 2 दिवस मला फोन नाही. हा 2 दिवस फोनच नाही. फोन नाही, कोणत्याच गोष्टीवर फोन नाही. नाही तर आमचं रोज बोलणं चालणं भेट नाही वगैरे चालू सर. ते कुठेतरी बाहेर गेले होते. हेच यांचाच मला मी नदीवर होतो त्या दिवशी तापीवर. तापी नदीवरती. हा यांचा मला फोन आला. हा. मामा म्हणे अजून मागून घ्या. म्हटलं काय मागू? म्हणे बायोसृष्टी मागवा म्हणे 6,000 मागवा. म्हटलं काय झालं? मामा फळ म्हणजे फळ झालेलं आहे म्हणे हा 4 दिवसात. 4 दिवसात. म्हणजे हे काही चेष्टा नाही, चेष्टा नाही. शेतकऱ्यांना काही फसवण्याची गोष्ट विषय का असतो की दरवर्षी आम्ही शेवटी आहे ना फुगवण्यासाठी किंवा मग कलर वगैरे येण्यासाठी थोडंसं केमिकल्स रासायनिक सोडतो. तर मी यावर्षी काय केलं, माझा जो प्लॉट होता, आता आपण मागे जो प्लॉट बघितला खरबूज काढला, त्याला सुद्धा मी आज दिलेलं नाही आणि पहिल्या प्लॉटलाही यावर्षी दिलं नाही. म्हणजे शेवटी प्लॉट कटिंग होऊन गेला तोपर्यंत दिलंच नाही. आणि सोनाईट नसल्या दिल्यामुळे काही लोकांचे काय असते की कलर येत नाही बुवा, कलर येत नाही. आता प्रत्यक्ष तुम्ही पण खाऊन बघितलं तर याला लिहिलं नाहीये, तर आपण याचा कलर सुद्धा बघू शकतो. बघा आणि नुसता कलरच नाही, जसं हे तुम्हाला दिसतंय त्याच पद्धतीने चवीला पण तसंच लागणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष खाऊन बघा की चवीला कसं लागतं. एकदम टॉप आहे आणि अजूनही खूप चांगल्या पद्धतीची त्याची क्वालिटी पण मेंटेन केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शूट करण्याचा एकच हेतू आहे की खानदेश म्हटलं जातं. जसा भारत देश आहे तसा खानदेश आहे, बरोबर ना. आणि या भागातली जे शेतकरी बांधव आहेत खूप म्हणजे एवढे काय म्हणतात त्याला प्रेमळ आहेत. काय म्हणतो मी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सरांवरती त्यांनी विश्वास ठेवला, निरंजन पवार सरांवरती. त्यांनी रामायण कंपनीचं जे बायोसमृद्धी बायोसृष्टी जे काळं पाणी, बरोबर ना, काळं पाणी, याच्यावरती पहिल्यांदा 1% विश्वास होता. नंतर ज्या वेळेस आपलं प्रोडक्ट सोडल्याच्या नंतर ज्यावेळेस चिकट टेप लावली, चिकट टेप हे 3-4 दिवशी 2-2, 3-3, 4-4 बोटं अंतर पडलेलं दिसलं. नंतर या काळ्या पानावरती या शेतकरी बांधवांचा विश्वास ठेवला. यांनी कंपनीला विनंती केली की साहेब तुमचा एक माणूस, जबाबदार माणूस आमच्याकडे पाठवून द्या. काय पाठवून द्या? कारण का असा रिझल्ट आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही. आणि स्पेशली राजपूत साहेबांनी मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी कंपनीला फोन केला. कंपनी म्हणजे मलाच फोन केला की साहेब तुम्ही या राव भुजबळ साहेब. बरं काय म्हणा तुम्ही? मी भुजबळ साहेबांना स्वतः विनंती केली की भुजबळ साहेब जर खानदेश वाचवायचा असेल आणि त्यातल्या त्यात अंबड तालुक्यात दूध गावचं वाचवायचं असेल, आमच्या गावात खरबुजाची 700 ते 800 एकर लागण असते. तुम्ही जर या शेतकऱ्यांना जर इथे येऊन जर मार्गदर्शन केलं तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण भर पडेल आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा खर्च पण कमी होईल. आणि बघा ह्यांनी एक शब्द वापरला, खानदेश वाचवायचा. काय वाचवायचा आहे? खानदेश. शेतकरी म्हणजे राजपूत साहेब आम्हाला खानदेश तर वाचवायचाच आहे, पण आम्हाला अख्खा भारत वाचवायचा आहे. पण आमच्यावरती, आमच्या प्रतिनिधीवरती, आमच्या प्रोडक्टवरती शेतकरी बांधवांनी ह्या काळ्या पानावरती एकदा विश्वास ठेवावा लागेल. एकदा जसं तुम्ही एकदा हो ना. मग आम्ही तुम्हाला कार्यक्रम तर आम्ही सांगतो या बुवा, तुम्ही विनंती केली कार्यक्रम घ्या, पण काही कारणास्तव कंपनीच्या लोडमुळे तो घेता आला नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो खानदेशवासियांना, इथून पुढे रामा ॲग्रोटेकचा प्रत्येक प्रतिनिधी तुमच्या येणाऱ्या दर 7 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला प्लॉटवर येणार आणि येणार. हा शब्द कंपनीकडे, कोणाकडे? कंपनीकडे. कारण का आमचं एकच वाक्य, विकण्यापेक्षा जपणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? विकण्यापेक्षा जपणं गरजेचं आहे. कारण विकून कुणीही जातं पण असं कोण बसत नाही. पण मी तुम्हाला शब्द देत होतो पवार साहेबांकडनं, रामाडेकच्या प्रतिनिधीकडनं की खानदेश हा वाचवणार म्हणजे वाचवणार. खानदेशामध्ये जे केमिकल खतं वापरून ही जी काळी आहे ना, ही काय ही काळी आहे, ही आपल्याला काय करायची? या काळी आपल्याला वाचवायची, टिकवायची आणि ती आपण टिकवणार. म्हणजे फक्त ही जी चित्रफित आहे शेतकरी बांधवांनो काढण्याचा एकच हेतू आहे. तर आम्ही किती जरी बोलून सांगितलं पोपटागत, आमच्यावरती कोण विश्वास ठेवणार नाही. उलट काय म्हणणार होते का आम्हाला, ही फक्त कंपनीची जाहिरात करतात, कंपनीचं प्रोडक्ट विकतात आणि पैसे छापतात. नाही वस्तू आम्ही वापरलेलं आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना पण सांगतोय. म्हणजे आमचं काही म्हणजे त्याच्यात. पहिली गोष्ट ठाकरे साहेब, राजपूत साहेब, कंपनीने तुम्हाला ही शूटिंग काढण्यासाठी, चित्रफित काढण्यासाठी किती पैसे दिले? नाही कुठले पैसे आम्ही स्वतः. उलट कंपनीलाच आम्हाला पैसे द्यायचे, जे प्रोडक्ट सरांनी दिलेले त्याचेही आमच्याकडे पैसे बाकी आहेत. आपण ऐका पण ठरलं काय होतं, ऐका ठाकरे साहेब आणि राजपूत साहेब ठरलं काय होतं बघा शेतकरी बांधवांना,
रिझल्ट आला तरच पैसे पैसे द्यायचे. बरोबर. हे ठरलं होतं का हो, नाही? हो. 100%. आजपर्यंत तुम्ही पैसे दिलेले आहेत नाही नाही, आणि त्यांनी मागितलंही नाही. पवार साहेबांनी आता देणार का? मग नक्की का देणार नाही? आम्ही घरासाठी फळ खातोय, घरासाठी फळ खातोय, मुलाबाळांसाठी फळ फळ खातोय. खाते याच्या आधी खात नव्हते. नव्हतं. आता आम्ही- तुम्ही जैविक वापरताय त्यामुळे घरी वापरायला चालू केलेलं आहे, खायला चालू केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो एक गैरसमज आहे मार्केटला की कुठलीही कंपनी येते आणि शेतकऱ्याला फसवते. कुठल्या कंपनीमध्ये आम्ही नाहीये, आम्ही एक वेगळे काय, कारण आमचं एक स्लोगन आहे माती आणि नाती टिकवणं. शेती तुमची, खात्री आमची, आणि विकण्यापेक्षा आम्हाला जपणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, खानदेशमधल्या शेतकरी बांधवांनो, आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे. आणि आपल्याला ही जी काळी आहे ना, ही काळी आपल्याला पुढच्या पिढीला, अजून पुढच्या पिढीला सोनं म्हणून द्यायची आहे. कारण ह्याला जर केमिकल खतं जर वापरत राहिलो तर पुढच्या पिढीला सांगता येईल 10 एकर आहे, 50 एकर आहे, 100 एकर आहे, पण उगवत काय नाही. बरोबर. पण हीच मित्रांनो जैविक शेती ही काळाची आणि वेळेची गरज आहे. रामड कंपनीची जैविक उत्पादन ही शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार. पण मित्रांनो आम्हाला एक संधी द्या. काय द्या? कारण संधी दिल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे की खरंच उत्पादनं चांगली आहेत का वाईट. चांगले असेल तर चांगली म्हणा आणि वाईट असेल तर वाईट म्हणा. तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचा एकच आमचा प्रयत्न आहे खानदेश या भागामध्ये, या विभागामध्ये. कारण भारतात खानदेश हा प्रसिद्ध आहे आणि तो प्रसिद्धच राहणार आहे. आता 7 आहे रामड कंपनीच्या जैविक उत्पादनाचे. नक्कीच 100% तुम्ही समाधानी? 100% समाधानी साहेब आम्ही. नक्की. म्हणून आज निवांत बसलेला आहे मी. हा, इथे निवांत बसलो. लिंबाच्या झाडाखाली बसलेलो आहे. मागे पण ठाकरे साहेब, रामा ॲग्रोटेकचं स्टीम ग्रो वगैरे बघा, मारलेलं आहे, याला नीम काय करून वापरलंय? मारलेलं याला- स्टीम ग्रो. याला काय वापरलंय? Steam grow बघा, हे वापरलेलं पान चवडीचं. आहे. बघा, हे बघा, हे असं बघा. पानाची साईज कोणाची पानाची नाही size माझ्या बघा गावात. कसं आहे. म्हणजे याला steam मक्याची grow- पानांची साईज कोणाची नाही हा. आहे. स्टीम ग्रो आणि निमकरण वापरलेलं होतं मी. रामा गोल्ड येस, म्हणजे रिझल्ट खतरनाक आहे. खतरनाक आहे. बरं, आणि खानदेशामध्ये तुम्हा शेतकऱ्यांची आम्हा रामड कंपनीला उत्पादन वापरायला म्हणजे विकायला आणि तुम्हाला वापरायला तुम्ही परवानगी देऊ शकता का? मग नक्कीच. बाबी उलट आम्ही शेतकऱ्यांना विनंती करू. उलट मी जेव्हा सोडलंय खरबूजसाठी, हा. तर मला 4 दिवसांनी रिझल्ट आले. तर माझ्या आजूबाजूचे जे शेतकरी होते हा. ते म्हणे तुम्ही काय दिलं की एवढा काय रिझल्ट यायला लागला हा, बुवा. हा. म्हणजे रस्त्यालाच लागून माझं शेत आहे तिकडनं. तर ज्यांचे प्लॉट होते ते म्हणे तुम्ही काय दिलं म्हटलं. मग त्यांना दाखवलं की कॅंग, म्हटलं बघा हे दिलं मी. तर त्यांनी मला त्याच दिवशी सांगितलं की आमच्यासाठी मागून घ्या. हा, हा. मग मी वारंवार पवार साहेबांनाही फोन केला की अजून मला 2 कॅंग द्या, माझे मित्र आहेत शेतकरी त्यांच्या शेजारी, त्यांना पाहिजे. तर हो म्हटले. आणि शेवटी यांच्याकडे पण ते प्रोडक्शन Shortage आलं. संपलं, शॉर्टेज आला. मग हे पण नाविलाज झाला त्या गोष्टीला. पण त्यांनी माझ्याकडे इतका तगाजा लावला हा. की काही करा आम्हाला आणून द्या. मग शेवटी मी यांच्याशी बोलणं करून दिलं प्रत्यक्ष. हे म्हणे आता माझ्याकडे पण शिल्लक नाहीये, हा. कारण की प्रोडक्टच शिल्लक राहत नाही. आले की शेतकरी पटकन घेऊन घेऊन जात जातात, बरोबर आहे की. त्यांना म्हटलं जर तुम्हाला यायचा कंटाळा वाटत असेल तर आम्ही तुमच्या घरी येऊन जातो बरोबर. आणि तिथून घेतो. बरं, आता तुमचं यांचं घर ते तुमचं शेत किती अंतर आहे? नाही जरी म्हटलं तरी किती 70-80 किलोमीटर आहे. 80-85 85 किलोमीटर. शेतकरी बांधवांनो बघा, ही आहे प्रोडक्टच्या क्वालिटी. शेतकरी बांधव 70 किलोमीटर जाऊन सुद्धा घ्यायला तयार. हो मी गेलो ना 2 वेळेस. पण मी गॅरंटी देतो इथून पुढे तुम्हाला तुमच्या गावात उत्पादन उपलब्ध होणार. म्हणजे होणार. तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही. आणि पुढच्या वेळेस सीझन चालू होताना मी आणि पवार साहेब तुमच्याकडे येणार. म्हणजे मी भुजबळ साहेब स्वतःहून तुम्हाला कॉल केला हो, केलता की. की आमच्या गावात एवढं खरबूज लावणं होते, बरोबर आहे की. तर तुम्ही लागवड होते की तुम्ही आमच्या गावात कार्यक्रम ठेवा. तर तुमच्या काहीतरी कारणास्तव कंपनी. पण मी आता आलोय का नाही? नाही, आता स्वतःहून आले. शब्द नाही, शब्द वाया गेला नाही. नाही, हा. आता शेतामध्ये आलेत. याच्या पुढे मात्र तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. 100% सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. राजपूत साहेब आणि ठाकरे साहेब, रामायणचं तत्व मी आताच काय सांगितलं की विकण्यापेक्षा जपणं गरजेचं आहे. आणि आमचं एक वाक्य, एकदा नातं जोडलं तर आम्ही मरेपर्यंत तोडत नाही. एक तर तुम्ही आमच्या मसुनाट्यापर्यंत यायचं आणि आम्ही तुमच्या मसुनाट्यापर्यंत येणार. नाही तर नातं जोडायचं नाहीये. हे प्रोडक्ट हा भाग वेगळा आहे. ते त्याचं रिझल्ट देणार म्हणजे ते रिझल्टसाठीच काढलेलं आहे, बरोबर ना? त्याच्यामुळं तुमचं आमचं नातं हे मरेपर्यंत टिकणार. म्हणजे भुजबळ साहेब, दोघी बॅगा फोडून म्हणजे आमच्याकडनं काढल्या गेल्या होत्या की आपल्याला हे सोडायचं क्वालिटीसाठी. ज्या दिवशी मी बायोसृष्टी आणि सायझर सोडलं, बघा त्या बॅगा आज तशाच आहे तिकडे बांधून ठेवल्यात माझ्या भावाने. बांधून ठेवलेलं तुम्ही बॅगा. आम्ही सोडल्यात नाही त्या. सोडल्याच माझं एक क्षेत्र हार्वेस्टिंग झालेलं आहे. आता दुसऱ्या क्षेत्रासाठी आम्ही बायोसृष्टी आणि सायझर सोडलेलं आहे आता. तर त्या बॅगाच्या शेताच्या पडलेल्या. येस, म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, आम्ही घरी सुद्धा खातोय ते. याचा अर्थ तुमचा विश्वास बॅगावरचा कमी होऊन काळ्या पाण्यावरती आलेला. तर ती काळं पाणी कोणाचं आहे?
रामा ॲग्रोटेकचं सगळ्यांचंच काळं पाणी असतं, पण रामाचं जरा वेगळं क्वालिटीचं काळं पाणी आहे. तर मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनी कशी सोय केली काय खाण्याची, सॉरी खरबूज खाण्यासाठी, आणि कापले कसं बघा. असं फक्त कोण करू शकतं? लोक म्हणतात व्यापारीच करतात. साहेब, खरा व्यापारी शेतकरी आहे, बरोबर ना? खरा व्यापारी कोण आहे? शेतकरी आहे. फक्त त्याला त्याच्या म्हणजे पिकाला भाव मिळाला पाहिजे, त्यासाठी संघर्ष चालू आहे. पण येणाऱ्या काही वर्षात तो संघर्ष संपणार म्हणजे संपणार, भाव येणार. तर मित्रांनो, आपण आहोत खानदेशामध्ये, आणि खानदेशामध्ये शेतकरी बांधवांनी सांगितले रामडची उत्पादनं प्रत्येक प्लॉटवरती गेलीच पाहिजे, प्रत्येक पिकाला वापरलीच पाहिजे. आम्ही गॅरंटी देतो पवार साहेब, याची गॅरंटी. मग तुम्ही गॅरंटी काय देणार सांगा? गॅरंटी काय, मी तर मनी बॅग गॅरंटी घेतो लोकांना. मनी बॅग? हो, मनी बॅग गॅरंटी देतो मी. त्यांना काय गॅरंटी दिली? त्यांना मनी बॅग गॅरंटी दिली होती. कशी कशी? रिझल्ट नाही आला तर मला पैसे द्यायचे नाही. रिझल्ट खरं नक्की? हो नक्की ठाकरे साहेब खरं आहे का? तसंच सांगितलं होतं. नक्की नक्की. आणि मीच त्यांना सांगितलं तुम्ही अगोदर टेप मारा, हा. आम्ही मारणार, तुम्हाला काय वाटतं हे कसं मारून गेले, बरं. तुमच्या हाताने तुम्ही टेप मारा. बर, त्यांना म्हटलं फक्त तुम्ही टेप मारून मला फोटो पाठवा, ओके, आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी मला सांगा की टेप तुमचा किती इंचाने वाढला आहे बा असं. येस. आणि त्यांनी मला सकाळी म्हणजे 6 वाजताच फोन केलेला आहे. सकाळी 6 वाजता? सकाळी 6 वाजता त्यांनी मला फोन केला, पवार साहेब तुम्ही कुठे आहेत? हा. म्हटलं साहेब मी तर घरीच आहे. म्हटलं काय झालं? म्हणे आपल्याला रिझल्ट खूप जबरदस्त मिळाला आहे म्हणे. हा. म्हटलं कसा मिळाला? म्हणजे डायरेक्ट आपला 3 ते 4 इंचांनी फळ वाढलेलं आहे म्हणे. बर बर बर. फक्त 4 दिवसांनी. 4 दिवसांनी त्यांनी मंगळवारी सोडलं, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी त्यांनी मला कॉल केला सकाळी हा हा. की साहेब रिझल्ट खूप जबरदस्त मिळाला आहे, येस, अजून आम्हाला प्रोडक्ट लागणार आहे. लागणार आहे. हो. तर मला सांगा पवार साहेब, हा जो आपला खानदेश आहे, हो. या खानदेश मधील शेतकरी बांधवांना रामायणचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय म्हणजे आव्हान करू शकता? आव्हान फक्त माझं एकच म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याला, की आपण जे काही केमिकल वापरतोय, केमिकल वापरून आपण आपल्या जमिनीचं म्हणजे एक वाटोळं करतोय, पुढे फक्त जमीन एक आपली बंजर होऊन जाईल, ती आपल्याला कामात येणार नाही. आपल्या भावी पिढीला जर आपल्याला जमीन ठेवायची असेल तर आम्ही आग्रहस्थ लोकांना सांगतो की तुम्ही अगोदर 1 एकरला वापरा आमचे प्रोडक्ट, रिझल्ट पहा काय आहे काय नाही. आता आपण अंमल्यामध्ये पाहिले की त्यांच्या शेतात चालता येत नव्हतं, एवढी त्यांची जमीन हाल झालेली होती. पण आज आपले प्रोडक्शन वापरल्यानंतर त्यांच्या पपईच्या शेतामध्ये ते स्वतःहून सांगतात की मी फिरायला लागलो आहे बा असं. म्हणजे पीएच जास्त असल्या कारणामुळे जमिनी खराब होत आहेत, त्याच्यात आपण केमिकलचा बळ टाकतोय अजून परत, त्याच्यामुळे आपण जमिनीचं पूर्ण वाटोळं करतोय. म्हणून आम्ही आग्रह सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला की आपण 1 एकरला तरी वापरा, स्वतःसाठी तरी वापरा. आपण 1 एकरला आपण जे आपण घेतोय पीक, स्वतःसाठी भाजीपाल्यासाठी वापरा, कशासाठी वापरा, पण 1 एकरला तरी वापरा आमचे प्रोडक्ट. त्याच्यातनं आज जळगाव, धुळे याच्यामध्ये आपल्या बऱ्यापैकी लोकांचं प्रोडक्शन आता मागणी चालू झालेली आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांनी माझ्याकडनं प्रोडक्शन मागितलं त्यावेळेस माझ्याकडे सृष्टी आहे प्रोडक्ट, किडीवाले आला जसा माल तसा लगेच घेऊन गेलेत. रात्री 10 वाजता 12 वाजता येऊन, रात्री जर लाईट असायची 12 वाजता तर 11 वाजता यायचे, साहेब मला तुम्ही 2 कॅन द्या, माझी लाईट आलेली आहे, मला सोडायचं आहे. म्हणजे एवढे शेतकऱ्यांच्या आपल्या प्रोडक्टवर आज भरोसा बसून गेलेला आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 एकरला तरी आपलं प्रोडक्ट वापरायला पाहिजे. अनुभव घ्या. नक्कीच. बघा शेतकरी मित्रांनो, खानदेश भागामध्ये जर कोणाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर निरंजन पवार सरांचा नंबर मी स्क्रीनवरती खाली देत आहे, तुम्ही निरंजन पवार सरांशी संपर्क साधू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही जर अडचण असेल तर रामायगड कंपनीचा 95 27 91 43 12 हा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा. हा कंपनीचा कस्टमर केअरचा नंबर आहे. याला फोन केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रतिनिधीचा, त्या एरियातल्या प्रतिनिधीचा, त्या पिकाचा तुम्हाला गायडन्स केला जाणार म्हणजे जाणार. तर मित्रांनो, आपण आहोत खानदेशमध्ये, आणि या खानदेशमधल्या खरबुजाचा आपण घेणार आहोत स्वाद. चला तर मित्रांनो, भेटूया आपण प्लॉटवरती. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय सर? गोड आहे का? हो एकदम. काही चौकशी लागते टेस्ट.